नागपूर जिल्ह्यामध्ये 15 नगर परिषदा आणि 12 नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. मात्र महाविकास आघाडीला घेऊन सर्वात मोठी बातमी नागपूर जिल्ह्यातून अशी आलेली आहे की राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. काँग्रेस सोबत महाविकास आघाडी नको असा त्यांनी सूर लावलेला आहे. काय कारण आहे? आपल्या सोबत आहेत शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील सर. सर, आपण NT मराठी सोबत बोलताय, खूप खूप धन्यवाद. काय कारण आहे? का कार्यकर्ते नाराज आहे? काय या मागची भूमिका आहे? बघा, मागची लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढलो. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्यामकुमारजी बर्वे होते. त्यांचं अतिशय प्रामाणिकपणे काम आमच्या पक्ष संघटनेने सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना जीवाचं रान केलं आणि त्यांना निवडून दिलं. आणि विशेषतः जे आमच्या पक्षाचे 2 बालेकिल्ले, काटोल मतदारसंघ असेल किंवा हिंगणा मतदारसंघ असेल, या दोन्ही ठिकाणी लक्षणीय मताधिक्य सुद्धा काँग्रेस उमेदवाराला आमच्या प्रयत्नामुळे मिळालं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्यात. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या वाट्याला 3 जागा आल्यात. त्या विधानसभेच्या शहरात 1 आणि जिल्ह्यात 2. त्यावेळेला मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला जो काही काँग्रेस पक्षाचा जो अनुभव आला तो फार काही चांगला नव्हता. काटोल मतदारसंघामध्ये काँग्रेसचाच एक कार्यकर्ता एक अपक्ष म्हणून उभा होता. पूर्व नागपूरमध्ये तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमच्या पक्षाला सहकार्यच केलं नाही, जवळ अशा प्रकारची परिस्थिती होती. आणि थोडी बहुत कमी जास्त हिंगण्यामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती होती. रामटेक मतदारसंघामध्ये सुद्धा ऑफिशियल कॅन्डिडेट महाविकास आघाडीचा वेगळा होता आणि काँग्रेसचा तत्कालीन जिल्हाध्यक्ष हा बंडखोर म्हणून त्या मतदारसंघात उभा होता आणि ते परत काँग्रेसमध्ये आणि आश्चर्य म्हणजे काटोलचा उमेदवार आणि रामटेकचा उमेदवार बंडखोर उमेदवार निवडणुका संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत सन्मानाने पुन्हा त्यांना पक्षात प्रवेश सुद्धा दिला. ही गोष्ट सिद्ध करते की दोन्ही बंडखोर उमेदवार हे काँग्रेस पुरस्कृत होते. त्याचप्रमाणे मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आमची आघाडी काँग्रेस पक्षासोबत होती. त्यावेळेला सुद्धा आमचा अनुभव, आम्ही काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर ज्या जागा काँग्रेसने आम्हाला आघाडीमध्ये आम्हाला दिल्या होत्या त्या ठिकाणी सुद्धा अनेक ठिकाणी काँग्रेसने आपले बंडखोर उभे केले. म्हणजे एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य की आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेस बद्दल आमचा अनुभव काही फार चांगला नाही. आम्ही मात्र प्रामाणिकपणे आघाडी धर्मांचं पालन करायचं, पण त्यांनी कायम दगाफटका करायचा. यामुळे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, संताप आहे, नेत्यांमध्ये राग आहे. त्यामुळे सर्वांचं म्हणणं यावेळेला असं पडतंय की काय निकाल लागायचा ते लागू देतात, पण पक्ष म्हणून निवडणुका जर नगरपंचायतीच्या नगरपालिकेच्या निवडणुका लढवायच्या असेल, पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढायच्या असेल तर आपल्या पक्षाचं अस्तित्व महत्वाचं आहे आणि कार्यकर्त्याचा आत्मसन्मान महत्वाचा आहे. आणि त्याकरता जर समजा अशाच प्रकारची वागणूक जर काँग्रेस जर का आपल्यासोबत करणार असेल तर काँग्रेस पक्षाला वगळून इतर समविचारी पक्ष या सगळ्यांशी पॉलिटिकल डायलॉग, ज्यांच्याशी आमचं गेल्या महिनाभरापासून पॉलिटिकल डायलॉग सुरू आहे, त्यांच्याशी डायलॉग करावा, त्यांना एकत्र घ्यावं, सगळ्यांची मोड बांधावी आणि जिल्ह्यामध्ये आपण म्हणजे काँग्रेसने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार पडावेत म्हणून विधानसभेमध्ये आपले बंडखोर उभं केलं असं स्पष्ट तुमचं म्हणणं आहे. आणि तुमचे जे उमेदवार पडले त्याच्यामागे काँग्रेसचा हात आहे असं स्पष्ट तुमचं आहे. ते काँग्रेस पुरस्कृत जर नसते तर निवडणुकांतर लगेच त्यांना सन्मानाने पक्षात प्रवेश नसता दिला ना. 1 महिन्याच्या आत तुम्ही जिल्हा परिषदांच्या नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांना सन्मानाने परत घेता आणि परतच घेत नाहीत तर त्यांना पुन्हा मोठ्या पदाने त्यांना तुम्ही पुरस्कृत करता. हे क्लिअर आहे, याच्यावरनं स्पष्ट होतं की तुम्ही पुरस्कृत केलेले ते उमेदवार होते. तुम्हाला असं वाटतं की आता नगर परिषदेमध्ये समजा महाविकास आघाडी झाली तर असाच प्रयत्न पुन्हा होऊ शकतो, असाच दगाफटका काँग्रेसकडून पुन्हा होऊ शकतो? तीच भीती आम्हाला अजूनही आहे. मलाच नाही, सगळ्या कार्यकर्त्यांना तीच भीती आहे की उद्या महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस सोबत आघाडी केला, काँग्रेसने हा दगाफटका करते की काय. जो अनुभव आम्हाला विधानसभेमध्ये आला, जो अनुभव आम्हाला मागच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकामध्ये आला, त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये आणि ते होऊ नये याकरता काँग्रेस पक्ष आम्हाला आश्वस्त करणार असेल
आम्ही वारंवार सांगतोय की आमची पहिली प्रायोरिटी महाविकास आघाडी म्हणूनच आहे. अजूनही माझा अध्यक्ष म्हणून, जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून माझा पहिला प्रयत्न हाच आहे की आपण महाविकास आघाडी म्हणून गेलं पाहिजे. सेक्युलर मतांचं विभाजन होऊ नये. भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी पराभूत करायचं असेल तर आपण महाविकास आघाडी एकसंघ राहिली पाहिजे. पण त्यात काँग्रेसचे नेते किती सिरियस आहेत याबद्दल आम्ही साशंक आहोत. म्हणजे जिल्हा परिषदेचा अनुभव आणि विधानसभेचा अनुभव पाहता आता दगा फटक्याची काँग्रेसकडून हॅट्रिक नको असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. येस, एक्झॅक्टली. म्हणजे तीच भीती आमच्या मनात आहे, सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात तेच आहे. आघाडीमध्ये त्यांनी आम्हाला 10 जागा द्यायच्या आणि 10 मध्ये 5 मतदारसंघात त्यांनी आपले पुन्हा बंडखोर उभे करायचे आणि पडले, तेही पडायचे, आम्ही पडायचं, पुन्हा त्यांना सन्मानाने काँग्रेसमध्ये परत घ्यायचं आणि वरून सांगायचं की आम्ही त्यांच्यावरती कारवाई केली. ही जी नौटंकी चालते, ही आता नौटंकी आता लोकांना, कार्यकर्त्यांना जरा आता कंटाळा आला त्याचा. आता कुठेतरी आता काँग्रेस पक्षाने सुद्धा या आघाडीचं राजकारण करत असताना कुठेतरी प्रामाणिकपणा जरा जोपासला पाहिजे, असं माझा त्यांना मोलाचा सल्ला आहे. खूप खूप धन्यवाद. तर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे जे नागपूरचे जिल्हाध्यक्ष आहेत प्रवीण कुंटे पाटील, त्यांनी काँग्रेसची बंडखोरीची नौटंकी असल्याचं स्पष्ट आरोप केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये काँग्रेसबद्दल तीव्र नाराजी आहे आणि यावेळेस सुद्धा महाविकास आघाडी झाली तर दगाफटका होईल, गद्दारी होईल आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना किंवा उमेदवारांना पाडण्यासाठी काँग्रेस बंडखोर उभे करतं. हा अनुभव आहे, तो त्या अनुभवाची हॅट्रिक होऊ नये असं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना वाटतंय. संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.